36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास तापी परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सोमवारी पहाटे मेघगर्जनेसह आलेल्या सुसट वाऱ्यांनी रावेर, मुक्ताईनगर, यावल तसेच मध्य प्रदेशातील महाराष्ट्र सीमेवरील बऱ्हाणपूर परिसरालाही जोरदार तडाखा दिलाय. या वादळामुळे कापणीला आलेल्या केळी बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. एप्रिल महिन्यातील गारपिटीच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असताना पुन्हा आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. केळी लागवडीवरील मोठा खर्च वाया गेल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल आणि कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी होती. यावेळी केळी उत्पादक शेतकरी मोहन पाटील, सचिन चौधरी, कुशल पाटील तसेच रावेर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं की अत्यंत कष्टाने उभी केलेली केळी बाग कापणीच्या उंबरठ्यावर असताना वादळानं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. शासनाकडून तात्काळ आणि भरीव मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. मोहन गोपाल पाटील, माझी रावेर शिवारामध्ये 5 एकर शेती आहे. तिथे मी जैन टिश्यू कल्चरचे सुमारे 8,000 रोप लावलेले होते. काल संध्याकाळच्या सुमारास खूप प्रमाणात वादळ आले आणि पाऊस पण होता. त्या चक्रीवादळाने पूर्ण केळी भुईसपाट झाली आहे. आपण बघताय व्हिडिओमध्ये पूर्ण असं 100% नुकसान झालेलं आहे. तरी शासनाला विनंती आहे की भरीव मदत करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्या सुमारास वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. भरपूर प्रमाणात नुकसान झाले. चक्रीवादळाने सर्व शेतकऱ्यांचे कमरडे मोडलेले आहेत. माझे रावेर शिवारात साधारण 5 एकर क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये 7 ते 8,000 जैन टिश्यू कल्चरचे रोपं लावलेले होते. ते पूर्ण चक्रीवादळाने मोडलेले आहेत. आपण बघताय पूर्ण खाली पडलेले आहेत. तरी शासनाला अशी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने की भरपूर मदत करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर.